संघमित्र सेवाकडून पहिला फलंदाज. स्ट्राइक वर असणाऱ्या कुणाल, नॉन स्ट्राइक वर आर्यन, गोलंदाजी मार्फत अभिषेक आमरे. पहिला चाकू टप्प्याचा चेंडू फटका फसलाय आणि डिक्लेअर झोन कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. खरोखर चान्स होता, चान्स हा कन्वर्ट केला पाहिजे होता असं वाटतंय. आता मात्र सुरेख चेंडू आणि गडी बाद होतोय. कुणाल तंबूच्या दिशेने परतलाय. अभिषेक आमरे यांनी एक मोठा गडी बाद केलाय. पहिलाच बॉलवर एक मोठा गडी बाद झालाय. मॅच आता मात्र वेगळं रौद्र रूप धारण करते. पहिल्याच ओव्हर मध्ये विशाल यांनी अभिषेक यांनी दोन मोठे गडी बाद केले आहेत. एक म्हणजेच विशाल आणि दुसरा कुणाल. लेलिन यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. कॅच मात्र सुंदर पकडली. चला बॅट्समन, काही करायचे. 30 सेकंद मध्ये तुम्हाला स्ट्राइक वर यायचंय. डीजे स्ट्राइक वर आलाय नवीन बॅटर अनिकेत. पहिल्या मॅच मध्ये उत्कृष्ट खेळी करणारा अनिकेत आज मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये चान्स मिळालाय. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. आकुटप्याचा चेंडू सुंदर भिरकावून दिलाय. बॉल खाली, फिल्डर आणि सुंदर झेल. हॅट्रिक अभिषेक आमरे यांच्याकडून एक सुंदर 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 हॅट्रिक.
त्यांना ही मॅच काहीही करून जिंकायची आहे. त्याचप्रमाणे संघ मित्र संघ त्यांना मात्र कमबॅक करावं लागेल. स्ट्राईकवर विनीत, परत आकुटप्याचा चेंडू आणि डोक्यावरून मात्र डिक्लेअर झोन कडे जातोय. पंचांचा इशारा. वंडी खरोखर क्षेत्ररक्षक लावलेला मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळलाय विनीत यांचं कौशल्य आणि धावांना सुरुवात झाली आहे. धाव संख्येवर धावा झाल्यात त्या मात्र 2. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. धावा झाल्यात 2 आणि विनीतने एक हल्ला चढवलाय. फटका फसलाय आणि अजून एक विकेट. अभिषेक आमरे यांनी एका ओव्हर मध्ये 4 विकेट घेतलेत. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. आता तुला असं जादू करावी लागेल. स्ट्राइक वर आहे आर्यन. याच खेळाडूने दुसऱ्या मॅच मध्ये तब्बल 4 षटकार मारून आपल्या संघाला जिंकवलेलं. बघूया काय होणार हा सामना. दुसरा षटक हाताळताना आपण बघतोय संदेश मगर. चेंडू पहिला वेगवान गतीचा चेंडू पायाचा वेध घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सुरुवात करून आपलं षटक सुरुवात केलंय संदेशची मगर. आता मात्र आर्यन यांना टॉपकेअर टाकावा लागेल. थोडीशी रणसंख्या वाढवावी लागेल कारण समोर एक बलाढ्य संघ आहे रहिवाशी संघ. फुलटो चेंडू, सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण मोडू सिंग यांचा. बरोबर कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा. अचूक ओळखला, टप्पा ओळखला आणि सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र स्ट्राइक वर आलाय जुना जाणता फलंदाज किरण पवार. हलक्या हाताने खेळलाय लेग साइडच्या दिशेने. 1 धावा. किरण पवार यांचं खातं उघडलंय. धाव संख्येत 1 ने भर. धावा झाल्यात आता मात्र 4. आणि पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्येत 1 ने भर. धावा झाल्यात त्या मात्र 5. आणि सुंदर चेंडू. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावा झाल्यात 5.
आता मात्र फुलटो चेंडू फटका सुंदर आहे आणि झेल घेतलाय सुरेख झेल टिपलाय अभिषेक आमरे आज फक्त एकनी भर धावा झाल्यात आता मात्र 6 2 षटका अखेरीस धाव संख्या झाल्या ती 6 डीजे दोन मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा श्रेयश आपल्याला गोलंदाजीवर दिसतोय आणि सामना करतील अनुराग आता मात्र कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय सुंदर फटका अनुराग यांच्या बॅटमधनं मात्र किरण यांना माघारी पाठवतोय एक धाव घेण्यात यश आलंय धाव संख्येत एकनी भर धाव संख्या झाली ती मात्र 7 शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने बॉल टोलावलाय लांबच लांब लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी किरण पवार आता मात्र आपल्या सेन्सेबल क्रिकेट सेन्सेबल बॅटिंग दाखवतोय खरोखर संघाची गरज काय हे किरण यांना माहिती आहे किरण पवार शेवटपर्यंत जर उभे राहिले तर नक्कीच 50 धाव संख्या धाव फलकावर लगावतील असं मला वाटतंय आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची खालची गडा लागली आणि एक धाव खरोखर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत पुढे जाऊन बॉलरवर हल्ला करण्याचा प्रयत्न तिसरं षटक प्रगतीपथावर आहे 3 चेंडू अखेरीस धावा झाल्यात आता 10 धाव संख्या हळूवार गतीने पुढे सरसावते धावा फक्त आणि फक्त 10 मोठा फटका गॅप मध्ये खेळलाय अनुराग यांच्या बॅटमधनं मात्र अभिषेक यांचं सुंदर क्षेत्ररक्षण आता मात्र फुलटॉस चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय किरण पवार यांच्या बॅटमधनं मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल खरोखर सुंदर खेळी आपल्याला बघायला मिळते 5 विकेट गेलेत मात्र अनुराग आणि किरण पवार आपल्या संघाची धोरणा पुढे घेऊन जात आहेत हळूवारपणे धावा पुढे घेऊन जात आहेत धाव संख्येत भर धावा झाल्यात 12 शेवटचा चेंडू शॉट मोठा आहे हवेत चेंडू आणि झेल बाद सॉरी झेल सुटलाय संदेश मगर यांच्याकडनं
पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय अथर्व. 3 षटकाखेरीस धावा जाऊन पोहोचतायत त्या 13 या धावसंख्येवर. अर्धा संघ तंबूच्या दिशेने परतलाय. 5 गडी बाद झालेत. मात्र अनुराग आणि किरण पवार आता शेवटचं षटक, हनवारीचं षटक. आता मात्र टॉप खेळ टाकावा लागेल. एक फायटिंग स्कोअर रहिवासी सेवा संघाला दिलंच पाहिजे, कारण हा उपउपांत्य सामना आहे. फटका सुरेख लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यशस्वी. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. आता मात्र किरण पवार यांच्याकडे स्ट्राईक आले आहे. धावा झाल्या त्या 14. परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाही आणि निर्धाव चेंडू. खरोखर अथर्व देखील सुंदर गोलंदाजी करतायत. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. आता मात्र मोठा फटका. सीमा रेषा पार. खनखन परत एकदा सुरेख फटका. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव घेऊन पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा देखील यशस्वी प्रयत्न. सुंदर फटका होता. गॅप मध्ये खेळलेला. धावा 2 पुढे सरसावतायत. धावा जाऊन पोहोचतायत त्या आता मात्र 22. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक वर किरण पवार. गोलंदाजी मार्फत अथर्व. परत एकदा मोठा फटका. सीमा रेषा पार. एक मोठा फटका. सीमा रेषा पार. षटकार. बोलण्याची विनंती करेन. उत्सव पवार कुठे असेल तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय. उत्सव पवार. साहेब, सह्याद्री फाउंडेशन साहेब चषक गेले अनेक वर्ष या फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश इनरकर यांच्या विद्यमाने या जांभोरे
महोत्सव या ठिकाणी क्रिकेटचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून धन्यवाद देतो सतीश इनरकर साहेब फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना की एक मोठा उत्साह आपण हा दिवस रात्राचा सामने आपण या ठिकाणी वरळीकरांसाठी आयोजित केले आणि सगळ्या टीम आहेत या वरळीच्या टीम आहेत म्हणून प्रत्येक वरळीच्या खेळाडूला मान देण्याचं काम सतीश इनरकर आणि साहेब फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं. त्याबद्दल सुद्धा तुला या ठिकाणी धन्यवाद देतो. 8 वर्षापूर्वी आपण चांगल्या पद्धतीने एक छोट्याशा प्रमाणामध्ये शिवसेना प्रमुखांच्या जयंतीचा औचित्य साधून या ठिकाणी सुरुवात केली आणि तिचं रूपांतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. खरं तर तुला साहेब फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो पुढच्या वर्षी पण मोठ्या प्रमाणामध्ये हा साहेब फाउंडेशनचा क्रिकेट महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करावा. एक वेगळं वातावरण या जांभोरी मैदानमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक क्रिकेटचा आनंद लुटण्याचं काम आजूबाजूचे सगळे क्रिकेट प्रेमी घेण्याचा आनंद लुटण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. खरं तर पुन्हा सतीश इनरकर आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी शतशः धन्यवाद देतो. असंच सातत्यानं काम साहेब फाउंडेशनच्या माध्यमातून या विभागामध्ये वरळी विभागामध्ये आपण या ठिकाणी करतच आहात. त्याबद्दल तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा. पुनश्च भविष्यात तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आम्हाला भेट दिली त्याबद्दल साहेब सह्याद्री फाउंडेशन तर्फे तुमचं हार्दिक हार्दिक आभार. आणि आपण वळूया मॅच कडे. आताची मॅच म्हणजे एक रंगतदार मॅच. त्याचप्रमाणे अभिषेक आंबरे यांच्या फलंदाजीसाठी जर अभिषेक आंबरे यांनी जर सलग 3 षटकार मारले तर दादू यांच्याकडनं देखील तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक लागले. तसंच नवीन जिबोगा यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला पारितोषिक आहे अभिषेक आंबरे यांच्यासाठी. त्याचप्रमाणे दादू यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 100 रुपये. चला मॅचला सुरुवात करायची आहे. प्रथम गोलंदाजी मार्फत आपण बघतोय विनीत आणि स्ट्राइक वर असणार आहे वरळीचा वंडर बॉय अभिषेक आंबरे. खतरनाक रौद्र रूप धारण करणारा हा फलंदाज पहिल्याच मॅच मध्ये सुंदर खेळी केलेली. शॉर्ट पिच चेंडू मात्र पंचांनी दंडित केलाय. सॉरी थांबायचंय. व्हॉलेंटियर्सला पाठवू काय सर? थर्ड अंपायर कडे पंचांचा निर्णय. खरोखर किरण पवार यांनी सुंदर बॅटिंग केली. 5 गडी तंबूच्या मागे परतलेले असताना देखील सुंदर फलंदाजी. 35 धावांचं लक्ष त्यांनी रहिवासी सेवा संघाला दिलंय आणि पहिला चेंडू पंचांनी थर्ड अंपायर कडे पाठवलाय. आपण DGB स्पोर्ट्स वर ही मॅच लाईव्ह बघू शकता. साहेब चषक 2025 आणि पंचांचा निर्णय. वाईट स्क्वेअर चेंडू आणि मात्र धावांचा श्री गणेशा झालाय वाईटच्या स्वरूपात. परत एकदा विनीत सज्ज स्ट्राइक वर असणार आहे अभिषेक आंबरे. आता मात्र बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. खरोखर सुंदर गोलंदाजी. छोटा पॅकेट बडा धमाका. विनीत एक वेगवान गतीचा गोलंदाज मात्र स्ट्राइक वर असणार आहे अभिषेक आंबरे.
अभिषेक आमरे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला नवीन व दादू यांच्याकडनं 100 रुपये लागलेत. सुंदर फटका आणि झेल सोडलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खरोखर हा विकेट किती महत्वाचा आहे हा फक्त विशाल जाधव माहिती आहे. पहिलाच चेंडू सुंदर रित्या हाताळलाय. आता मात्र 2 चेंडू मध्ये धावा झाल्या 3. सुरुवात तर सुंदर झाली आहे विनीत यांच्या मार्फत. आता बघूया शेवट कसा होतोय. अंत अस्ति प्रारंभ. आता मात्र सुरेख चेंडू व्हेरिएशन बघायला मिळालं विनीत यांच्या मार्फत. खरोखर अनुभव आणि या अनुभवातून यांचा कोचने याला शिकवलाय. सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू अखेरीस आता मात्र धावा झाल्यात त्या 3 चेंडू. परत एकदा फलंदाज बीट झालाय. मॅचचं प्रेशर अभिषेक आमरे यांच्या चेहऱ्यावर. मात्र अभिषेक आमरे हा देखील एक खेळाडू, एक उत्कृष्ट फलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. हा जरी खेळाडू जर 4 वर उभा राहिला तर सहजरित्या 35 धावा करू शकतो. मात्र पहिलीच ओव्हर सुरू आहे. धावा झाल्यात त्या मात्र 3. आता मात्र सुरेख फटका आणि गॅप मध्ये खणखणीत चौकार. हलक्या हाताने खेळलेला गॅप मध्ये चेंडू मारलाय आणि चौकार. डीजे चला मॅच कडे वळायचंय. धावा झाल्यात 7. आता मात्र आखूटप्प्याचा चेंडू आणि चुकीला माफी नाही. सीमा रेषा पार आणि खणखणीत षटकार. एकदा या फलंदाजाला चान्स दिला तर हा फलंदाज काही सोडत नाही. मात्र धाव विरुद्ध अयोध्या लेजंड्स दोन्ही संघांनी तयार राहायचंय. लगेचच उपांत्य फेरीचा सामना इथे खेळवला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. खरोखर महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये सुंदर प्रदर्शन. दोन्ही संघ काही हार मानत नाहीयेत. लढतायत, मैदानात लढतायत. कारण मावळ्याप्रमाणे लढणं हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासारखंच आहे. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त साहेब चषक 2025 गोलंदाजी मार्फत बघतोय आपण. नीरज स्ट्राइक वर असणार आहे. लेलिन पहिलाच आखूटप्प्याचा चेंडू. सुंदर स्वागत. कट केलाय बॅट मधनं डिक्लेअर झोन मध्ये. धाव संकेत 1 वर. सुंदर सुरुवात. लेलिन यांचं खातं मात्र उघडलंय. आता मात्र स्क्वेअर चेंडू पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. धाव संकेत 1 वर. धावा झाल्यात फक्त
फक्त 15. अजून देखील 20 धावा हव्यात. परत एकदा स्क्वेअर चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र मॅच वेगळं वळण घेते. गोलंदाजाच्या चेहऱ्यावर या मॅचचं प्रेशर. 4 ते 5 पावलाचा रनअप असणारा हा गोलंदाज नीरज. आता रिवर्सचा फटका सुंदर आहे. सुंदर सुंदर आणि अति सुंदर. मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. पंचांचा इशारा. वंडी. उलटा सुलटा फटका मारण्यात पारंगत असणारा लेलिन आज आपला फलंदाजीचा कला कौशल्य सादर करतोय. नक्कीच लेलिन यांचे घरातले ही मॅच बघत असतील. त्यांच्या घरातल्यांना देखील त्याचा अभिमान वाटेल. उत्कृष्ट फलंदाजी करतोय. धाव संख्येत 1 धावा झाल्यात, त्या मात्र 17. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू अखेरीस धावा झाल्यात, 17. परत एकदा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र आता फटका फसलाय. मात्र एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्येत 1 धावा झाल्यात, 18. आता स्ट्राईक वर आहे वर्लीचा वंडर बॉय अभिषेक आमरे. याच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय. परत एकदा डिक्लेअर झोन कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. धावा जाऊन पोहोचतायत 19 या धाव संख्येवर. 35 धावांचं लक्ष पार करायचं आहे. धावा झाल्यात 19. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस दिला तर अभिषेक आमरे टॉस करून मारतो सीमारेषा पार. खणखणीत षटकार. शेवटचा चेंडू, हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. आर्यन यांच्या बॉल आता जाऊन स्थिरावतोय. 2 षटका अखेरीस धावा झाल्यात, त्या आता मात्र 26. अजून देखील 9 धावांचं लक्ष पार करायचं आहे. 12 चेंडू 9 धावा. 2 षटका अखेरीस धाव संख्या झालेत बिनगडी बाद 26. डीजे आर्यन. स्ट्राईक वर असणाऱ्या परत एकदा अभिषेक आमरे. वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय अभिषेक आमरे. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि फिरकावून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. सुंदर फटका. आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय सरळ, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यशस्वी. आणि लेलिन यांच्या मार्फत सुंदर फटका. विनिंग शॉट सीमा रेषा पार. षटकार. रहिवासी सेवा मंडळ विजयी ठरले.